देशातल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलची होणारी दरवाढ यामुळे स्कूल बसेसवरती टांगती तलवार आहे. राज्यातील स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशननं आगामी शैक्षणिक वर्षात एकाच सत्रात शाळा चालवण्याची आणि आठवड्यात केवळ 3च दिवस शाळा भरवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आठवड्यामध्ये 2 दिवस ऑनलाईन वर्ग घेण्याची सूचना या असोसिएशननं केली आहे. तसंच येत्या शैक्षणिक वर्षात स्कूल बस सेवेचं शुल्क वाढवण्याचेही संकेत स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशननं दिलेले आहेत. सरकारनं स्कूल बस सेवेला तातडीनं दिलासा देण्यासाठी अनुदान किंवा सवलती द्याव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे स्कूल बस मालक अडचणीत सापडलेत आणि त्यामुळे एकाच सत्रात शाळा सुरू ठेवून आठवड्यातून 3च दिवस शाळा सुरू ठेवण्याची मागणी स्कूल बस संघटनेनं केली आहे. स्कूल बस मालक संघटनेचे सहसचिव रमेश मनियान आहेत. तुम्ही काल प्रेस नोट काढली, त्याच्यामध्ये काही गोष्टी नमूद केल्या आहेत आणि काही पर्याय सरकार समोर ठेवलेले आहेत. भाडेवाढ ही निश्चित आहे स्कूल बसची? नक्कीच वाढायला पाहिजेत. आता गव्हर्नमेंटने फिक्स पण ठरवलं नाही. आज 2 रुपये, उद्या 4 रुपये, परवा दिवशी 10 रुपये. एकदा ठरवलं तर आम्हाला पण एकदम बरोबर व्यवस्थित ठरू शकतो. कारण का आमच्या जे संपूर्ण अकॅडमिक इयरसाठी एकच रेट राहतो. कधी वाढलं, मध्ये वाढलं तर आम्ही कधी वाढवू शकत नाही आणि वाढणार पण नाही. कारण का सगळ्याचे बजेट जे आहेत आम्हाला बघायचे, पालकाची बजेट आणि हे आहेत. आता जर पर्याय काय, सरकार आम्हाला काय अगोदर त्यांनी फिशिंग ट्रॉलरसाठी डिझेल कन्सेशनमध्ये दिलेत, असं शाळेच्या बससाठी त्यांनी कन्सेशन दिलं ते एकदम बरं पडणार, सगळ्याची सोय होणार, कोणालाही त्रास होणार नाही. तुमचं म्हणणं की कन्सेशन मिळावं. बरोबर. बरं, दुसरं तुम्ही काही मुद्दा घेतलाय की 3 दिवस शाळा सुरू ठेवावी आणि 2 दिवस ऑनलाईन सुरू ठेव. त्याने मुद्दा घेतलेले आहेत, पण ऑनलाईन ते सगळ्याला व्यवस्थित ते जमणार का? कारण की पालक पण कामावर जाणार आहे, ते पण त्याला पण सुद्धा त्याने घरी बसून ते काम करा, ऑन वर्क फ्रॉम होम म्हणून सांगितलेलं आहे. ते सगळे ॲडजस्ट करायला पालकाला जर सोय व्यवस्थित आहे, त्याला काही त्रास होत नाही, तर आम्ही ते प्रपोजलसाठी आम्ही त्याच्याबरोबर आहेत शाळेसाठी. बरं, तुमचं म्हणणं आहे की 3 दिवस शाळा सुरू ठेवायची आणि 3 दिवस तुम्ही सेवा देणार आणि एकच टाईम राहायचं. कारण काय कुठल्या शाळेत ते डबल शिफ्टमध्ये आहेत. जर सिंगल शिफ्ट केलं तर आम्हाला पण काय आहेत, आजच्या दिवस काय डिझेल किती भेटणार आम्हाला माहिती नाही. जर उद्या राशनमध्ये सांगितलं दिवसाचे नुसतं 20-50 लिटर, कुठल्या गाडी चालू ठेवायचे, कुठल्या गाडी बंद ठेवायची आम्हाला माहिती पडणार नाही. मग एक सगळ्यासाठी सोय गव्हर्नमेंट आम्हाला काहीतरी व्यवस्थित बसवून ते ठरवून घ्यायचं, ते आमच्या रिक्वेस्ट आहे.